नमस्कार मंडळी, माझं नाव किशोर सुरेश टिळे, राहणार मोहगाव. तर या ठिकाणी माझ्या प्लॉटची 25 जुलैची लागवड आहे साधारणपणे. तर अशा पद्धतीने प्लॉट बनला आहे. पावसामध्ये पाण्यामध्ये वाचून चांगल्यापैकी इकोलोवाल्यांचं पण आपल्याला चांगलं सहकार्य लाभलं. त्यांच्या औषधांमुळे पण चांगल्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळाला इथं. त्यानंतर हे फ्लोग्रो औषध आहे फुलकळीसाठी, अतिशय सुंदर सेटिंग आपल्याला बघायला मिळते याची. म्हणजे ह्या औषधामुळं मला वाटतं चांगल्या प्रकारे मला रिझल्ट या ठिकाणी मिळाला आहे सेटिंगसाठी. तर उत्कृष्ट असा रिझल्ट या औषधाचा. त्याच्यानंतर झेड सुरक्षा आहे. झेड सुरक्षा म्हणल्यानंतर मी पहिल्यांदा थ्रिप्सला खूप प्रमाणात वैतागलो होतो, मला सांगतो. परंतु मला आता ह्या औषधामुळे ना थ्रिप्स जवळजवळ एका दिवसात कंट्रोल झाला झेड सुरक्षामुळे. चांगल्यापैकी रिझल्ट या झेड सुरक्षाचा या इकोलो कंपनीचा मिळाला. हे बघा, थोडंसं महाग आहे पण तुम्हाला सांगतो रिझल्ट 100%. हो. बाकी अजून तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेले इकोलाचे? बाकी स्पायडर आहे, त्याच्यानंतर अजून इकोस्ट्रोम, सुपर चॅलेंजर, सुपर थार, हे पण औषधांचा उत्कृष्ट असा रिझल्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो वॉटर सोल्युबलमधून सुद्धा अतिशय उत्कृष्ट असे खतं त्यांच्याकडं आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. उत्कृष्ट असं ग्रेड या ठिकाणी. त्यानंतर पत्ती वगैरे सगळ्याची फुलसंख्या, फळसंख्या व्यवस्थित एकदम सुंदर अशी ग्रेड या ठिकाणी तयार झालेली. आता जो मागं 4-5 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्याच्यामध्ये तुम्हाला काही अशी अडचण वाटली का प्लॉटला, की एकंदरीत की तिथं फुल ड्रॉपिंग वगैरे झालं वगैरे असं काही वाटलं का तुम्हाला? हा, नाही, थोडंफार पावसाने गळ झालती, परंतु सेटिंग मारल्यानंतर कव्हर होऊन गेलं ते. कव्हर होऊन गेलं होतं. हो. आणि तुम्हाला कुठं काही करप्याचा वगैरे काही एकंदरीत नाही plot बघता काय अडचण वाटली काही नाही? करपा वगैरे नाही. बरं, ठीक आहे. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही? तर इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल का यांची औषधं थोडेसे महाग आहे, परंतु औषधांची रिझल्ट हा चांगला आहे, खूप चांगला आहे. आपण त्याच्यानुसार आपण यूज करू शकतो. एकंदरीत तुम्ही आता कसं नियोजन ठेवताय स्प्रेचं वगैरे? कसं किती दिवशी स्प्रे स्प्रे जातो हा 3ऱ्या-4थ्या दिवशी मारावाच लागतो. तुम्ही मारता? बरोबर. आणि लिक्विडचं पण त्याच 3ऱ्या-4थ्या दिवशी लिक्विड सोडतो. ओके, चालेल. धन्यवाद. थँक्यू.